कमू, तू भरवलेला लाडू गोड लागला ग. प्रेमाने भरवलं ना. बराबर बोललीस, होतच चालू होतं प्रेम लई. आता त्या प्रेमापोटी एक गोष्ट करायची. बोल काय करायचंय. सगळं तुझ्यासाठीच तर करते. काय करायचं ते मला माहित नाही, पण कस्तुरी आणि सौरभ घराच्या बाहेर नाही गेले पाहिजे. म्हणजे आता ते दोघं हनीमूनला जाणार आहे तर ते नाही गेले पाहिजेत. अगं पण असं कसं, आता सगळी तयारी झाली आहे त्यांची. जे सांगितलंय तेवढं करायचं कला. मारपदराला गाठ. संध्याकाळी हनीमूनला जाणार आहेत ते, तोपर्यंत तुझी कला दाखवायची. नाहीतर काय मी माझी कला दाखवत. संध्याकाळपर्यंत येळ आहे तुझ्याकडं. चल चल लवकर. ऐक ना, हा माझ्या मनाला ना तरी रुकरुक लागून राहिली एक. आता काय? अरे आपण गेल्यानंतर बाबांचं काय? त्यांची काळजी कोण घेणार? मी उद्याच एका नर्सची व्यवस्था करतो. बस टेन्शन नको घेऊस. आणि 3-4 दिवसाचाच प्रश्न आहे. आणि पुढच्या वेळेस आपण सगळे एकत्र जाऊ. तेव्हा बाबा पण असतील आपल्या सोबत. किंवा मला कोणीतरी बाबा म्हणणारही असेल. गपरे, काहीतरीच असतं तुझं. अरे काहीतरी काय? सांग ना, तुला काय हवंय, मुलगा का मुलगी? आता नाही का उशीर होते तुला? भर ना बॅग. भरतो ग. सौरभ, सौरभ काय झालं? ते तुम्हाला बॅग भरता येणार नाहीये का? नाही, मला ना पहाटे खूप भयानक स्वप्न पडलंय. त्यामुळे तुम्ही दोघं नाही गेलात ना बाहेर कुठे, तर तेच बरं आहे. पण मग तुम्ही मगाशी काही का बोलला नाही? अगं मागाशी तोच विचार करत होते का बाई आता बोलू का नाही बोलू. पण मग मी काय ठरवलं का देवासमोर कौलच लावून बघते. म्हणून आता देवासमोर फूल ठेवलं तर ते सुद्धा डाव्या बाजूला पडलं ग. कशाला उगाच विषयाची परीक्षा घ्यायची नाही का? त्यापेक्षा नकाच ना जाऊ. बघ, माझा ह्या कुठल्याही गोष्टींवर विश्वास नाही. पण फक्त तुम्ही म्हणताय म्हणून आपण त्या मंदिरात चाललोय ना. ते बघ, असं काही नसतं. आणि देवाला जर काही आम्हाला सांगायचंच असतं तर तो आमच्या स्वप्नात आला असता. आम्हाला काहीतरी त्यांनी सांगितलं असतं. तसं काही नाही. तू काही टेन्शन घेऊ नकोस. चल आता आम्हाला आवरायचंय पटकन. काय ग हे? हा, कसं काय केवढं घाण झालंय ग? स्वच्छ करायला नको का? धूळ नुसती काय रे? झाली का तयारी? झालं. हा, कस्तुरी सगळं घेतलंस ना व्यवस्थित? हो. हे काय कपडे घातलेत? हा, उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग. चांगले कपडे घालायचे ना आज तरी. हा, बर काय पैसे बिशे आहेत का नाहीत? अगं कार्ड आहे ना माझ्याकडे, ATM कार्ड आहे. आता कशाला थांबायचं रस्त्यात? डायरेक्ट प्रवास सुरू झाला की वाटेल लागायचं. मध्ये आधी कुठं थांबायचं नाही. मी घरात पैसे आहेत ते काढून देते. हा, 4-5 लाख पुरतील का? मम्मी अहो, एवढे कशाला? म्हणजे कसं लागणार नाही एवढे पैसे? खरेदी करायला नको काय? खायला प्यायला कशात काय बी कमी पडलं नाही पाहिजे. आले घेऊन पैसे. त्याला ये बाई.
अगं कमू, मी इतका प्रयत्न ऐकू सांगितलं होतं ना, तू तुझी कला दाखवली नाही तर मला माझी कला दाखवावी लागन. दाखवली माझी कला. ए काय ग, लई दुखतंय का? आत्या काय झालं का लई? अरे बाबा, मी इथं पैसे काढायला म्हणून तिकडे गेले आणि मागणं आवाज आला मला, धाड दिशी बघितली तर ही अशी कलंडलेली खाली. हा, दुखतंय का ग? पाय लागलंय. कसं काय पडलात तुम्ही? ते काही कळलं नाही ग, म्हणजे अचानक असं पायच मुरगळला वाटतं माझा. दुखतंय का ग लई? हा, नाही तसं फार काही दुखत नाही. बया, पायातनं एवढ्या मोठमोठ्या कळ्या येत आहेत आणि म्हणती दुखत नाही म्हणून. बाई, कशाला अंगावर काढतीस ग? जीवावरचं दुखणं व्हावं बर का. तोंडातनं सांगायला काय झालंय, दुखतंय तर दुखतंय म्हणून म्हणावं. त्याच्यात काय एवढं? हा, आय 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 ग. आता भाई बी पेशंट, हिनं पण पाय गळ्यात घेतलाय. कसं करणार मी? माझं मला कळत नाही, पण बघीन मी, करीन कसं तरी करीन. तुम्ही जा बाबा, जा, उशीर व्हायला नको तुम्हाला. नाही मम्मी, आता कसं जाणार? म्हणजे फिरायला काय, आम्ही नंतरही जाऊ शकतो. घरातल्या माणसांची तब्येत जास्त महत्वाची. सौरभ, तू एक काम कर, स्प्रे घेऊन ये, म्हणजे जरा तरी आराम वाटेल त्यांना. हा, मी बघतो. लय दुखतंय ना? हा, लय दुखतंय ना ग? नाही म्हणजे तसं होऊन जाईल थोडस आराम. आय 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 ग. बाई कस्तुरी, जरा जेवणाचं बघतीस का काय ते? नाही म्हणजे तू नसतेस तर मी काय बाई चिटूर मिटूर खाऊन आपलं भागवलं असतं, पण आता हायच ते जेवणाचं बघ बाई, मी हाय हिच्याकडं. हा, आणि जेवणाचं झालं ना की कला सोबतच थांबा बाई. हा, कसं रात्री अपरात्री काही झालं तर असायला पाहिजे ना कुणीतरी. हा, कशाला काही गरज नाहीये. एवढ्या कळा मारतायत कला. हा, मला काही कळणार आहे का तुझं दुखायला लागलं तर काय करायचं काय नाही करायचं? तिला कळतंय त्यातलं. रात्री हिच्या सोबतच थांबाई, काय हिला हवं नको ते समजा बघ. हा, बराबर आहे ना कला? हा हा हा, जा जेवणाचं बघतीस का तेवढं? हा, चांगली पोरगी आहे. काय कला, कशा वाटल्या कला? परत जर का माझा पाय जास्त दुखत नाही असं म्हणालीस ना तर हाई त्याच्यापेक्षा जास्त दुखन याची खबरदारी मी घेईन बर का. अगं पण कमू, माझं खरंच एवढं दुखत नाही. असं का? बरोबर आहे तुझं. ती शेंट कशाला मारतीये? बराबर मारायला पाहिजे ना. केवढी हुशार आहे ग कला. हा, आता जरा दुखणं कमी झालं की हे मारून मी दुखणं वाढवणार, दुसऱ्या पायाला पण दुखणं करणार. सौरभ, काय झालं? का तोंड पाडून बसलास? ठीक आहे ना, आपण नंतर जाऊ. मला ना कळतच नाही हे का होतंय. हे बघ, आता जे काही घडलं ते अचानक घडलं. आपल्या हातात होतं का काही? बहुतेक देवालाच मान्य नव्हतं. आत्या पण म्हणाली बघ ना. तूच सांगितलंस ना आत्यांना की तुझा या सगळ्यावर काही विश्वास नाही. मग आता काय झालं? कस्तुरी, अगं कधी नव्हे ते मम्मी तयार झाली होती. ठीक आहे ना, आपण परत परवानगी काढू. आणि तिने परवानगी दिली नाही तर? आपण तेव्हाच तेव्हा बघूया. तू फक्त आत्ता तोंड पाडून नको बसूस. आत्याला लवकरात लवकर कसं बरं करायचं ना त्याचा विचार करूया. हा, मी त्याच्यासाठी हॉस्पिटलला फोन करणारच आहे. तुझ्यावर दुप्पट जबाबदारी आली आहे का आता? म्हणजे आधी बाबा आजारी होतेच, आता आत्याची पण काळजी घ्यायची.
मी काय म्हणतो कस्तुरी, मी काही दिवस सुट्टी घेऊ का? म्हणजे मलाही तुला मदत करता येईल. मी बाबांकडे लक्ष देतो, तू तू आत्याकडे बघ. नाही, तुला सुट्टी काढायची काहीही गरज नाही. सौरभ, मी पण नर्स आहे. हॉस्पिटलमध्ये एका वेळेला 10 पेशंट्स हँडल केलेत मी. आणि ही तर आपलीच माणसं आहेत. चुकलंच तर घेतील समजून. डोंट वरी, मी करेन सगळं हँडल व्यवस्थित. फक्त आता आपण पटकन बाहेर जाऊया आणि आत्यांच्या पायाची सूज कशी कमी करायची ना ते बघूया. तू पण हॉस्पिटलला फोन कर. कस्तुरी सॉरी. का? काही नाही, असंच. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. चल आता मला मदत कर सगळं आवरायला. आलो. आत्या, तुम्ही नका काळजी करू, मी आहे इकडे. झोपा. झोपते. काय ग काय ग, माझ्यामुळे तुला नवऱ्याला सोडून इथे बसावं लागते. आई, हो त्यात काय. तुमचा हनीमून पण कॅन्सल झाला बघ. आत्या, तुम्ही आता या सगळ्याचा अजिबात विचार करू नका. आणि हनीमूनला काय जाऊ की आम्ही नंतर. आयुष्यभर एकत्रच होत आता. तुम्ही झोपा शांत. काय ग बाई, तुला असं इथं बसून ठेवून झोप लागेल का मला? हा, सौरभ तर तिकडे शंखच करत असेल माझ्या नावाने. काही काय, असं काही नसेल. आणि तुम्ही झोपलात ना की मी जाईन झोपायला. तुम्ही झोपा आधी. पण तू मला सोडून कुठे जाऊ नको बरं का. एक कमू नसली तर चालेल, पण तू पाहिजे बाई मला. कस्तुरी. हळू 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 हळू. आता दुखायला लागला का पाय? हा, झाली का छान झोप झाली? डोळा लागला होता का तुझा? जा बरं, तोंडावर पाणी मारून ये, म्हणजे जरा बरं वाटेल तुला. बरं वाटेल. कस्तुरी, जरा शरदराव कुठे आहेत ते बघ. कालपासून आलेच नाहीये तिकडे. आणि माझ्यासाठी चहा पण करून. अगं चहा कशाला? हा, ताकद नको का यायला अंगामध्ये? ताकद आली तर दुखणं बरं नाही का होणार? हा, एक काम कर कस्तुरी, तू ना ज्यूस घेऊन ये कलासाठी. आणि माझ्यासाठी चहा, आलं टाकून चहा. एक काम करते का, आता चाललीच खाली तर दुपारच्या जेवणाचं पण काय ते बघून घ्या. ओली भाजी आणि सुकी भाजी दोन्ही पाहिजे बरं का. एक काम कर, अगं आठवड्याचं वाटण वाटायचं असतं ना आज, तर ते वाटण पण वाटून घे. आणि एखादी चटणी करून टाक बरं का. जाडसर वाटतेस बरं का चटणी, बारीक वाटून घे. हा, आणि कस्तुरी, भाईच्या रूम मध्ये जाऊन बघ
हा, भाईचं काय ते नीट करायचं बरं का. हा, आधी भाईच्या रूम मध्ये जाऊन बघ काय आहे ते. आणि ही कामं करण्याच्या आधी ना आंघोळ करून घ्या. आपल्यामध्ये काय आहे, आंघोळ केल्याशिवाय किचन मध्ये जात नाहीत. त्यामुळे आंघोळ कर, मग किचन मध्ये चहा, हिचा ज्यूस, भाईकडे आधी बघ, त्याच्यानंतर हे कर, मग जेवणाची तयारी, मग सांगते पुढचं काय ते. जा, थकली असशील ना, जा जा. जाताना दरवाजा लावून घे बरं का. काय आहे, हवा जाईल तिच्या कानामध्ये. काय झाली का झोप? अगं कमू आता लागली बाई झोप. एक काम सांगितलं तर धड करायचं नाही ना. बघितलं का आता कशी कामं करून घ्यायची ते. रात्रभर जागवायची सोडून डाराडूर झोपलीस. ती बी बाजूला झोपली. कमू अगं आता लागली ग झोप. लागली झोप मला. आता जेव्हा आंघोळ करून येईल ना तेव्हा नाचवायची तयारी ठेवायची, कळलं का. अहो पण आता तू एवढी कामं सांगितली ती जमणार आहे का तिला? तुझ्या काकाला जमतील. तू आपली कामं तयार ठेव, कळलं का. यादी तयार ठेव, मागणं म्हणशील काय आठवलं नाही यायला म्हणून. आणि आंघोळ करायची, कळलं का. सवता वेळेत. आय 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 ग आय. कला, अगं माझ्या समोर तरी नाटकं करू नकोस. जेव्हा करायची तेव्हा जमली नाही तुला. आटपा आता पटापट. काय करतेस? काही नाही, फळं कापते. मी मदत करू? तुला काय हवंय ते मला सांग, मी करून देते, पण तू बाहेर बस प्लीज. काहीतरी काम दे ना, मी फळं कापून देऊ का तुला? काही नको करूस. ए कलाल, ज्यूस नकोय ग, सूप पाहिजे आता असं म्हणती. आता याचं काय करू? हा, थिंक पॉझिटिव्ह कस्तुरी, मी आहे ना. हे बघ, आता आपण दोघं मिळून सगळी कामं करू, म्हणजे पटापट होईल. काहीही करू नकोस. कस्तुरी, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ द कॉमन मॅन. सौरभ गप्प बस रे. मी अजिबातच मस्करीच्या मूड मध्ये नाहीये. खूप काम आहेत मला. अगं पण मी मस्करी करतच नाहीये. तू सांग ना मला, मी काय करू? तुला कामच करायचंय ना. हो. मग एक काम कर, कला आत्यांच्या पायाची सूज लवकरात लवकर कशी कमी होईल ना त्याचा विचार कर. तिच्या इथे मम्मी आहे. आत्याकडे मम्मी लक्ष देईल, मी तुला इकडे मदत करतो ना. काहीही नकोय. सांग ना. हे बघ ना, हे बघ, कांदा कापू नको. पीठ वगैरे काही म्हणून द्यायचं? नको. अगं पण तू काय करतोय इथं? मी हे काय कस्तुरीला मदत करतोय. कला तिकडे ओरडत होती, पाय दुखत होता तिचा, आता डोळा लागला म्हणून खाली आले. बर, मला वाटतं एक्सरे काढायला पाहिजे कलाचा, आणि त्याच्यासाठी तिला बाहेर तिकडे घेऊन जायला पाहिजे. जातो का घेऊन? ठीक आहे, मी जातो आत्याकडे. अरे एक मिनिट, माझ्या लक्षात आलं, मला तिकडे जायची गरजच नाहीये. मी सिंधूला फोन करून सगळं घरीच मागवू शकतो, इंजेक्शन, औषधं. सो मी आता थांबून कस्तुरीला मदत करतो. हा करू शकतो तू, पण भाईकडे कोण लक्ष देणार? तुम्ही दोघं इकडं म्हटल्यावर भाईचं कसं होईल तिकडं? त्यामुळे तू भाईकडे जा, आणि तू मदत केली तर काम कसं होईल? तू उलट काम वाढवून ठेवशील. हा, जा. ठीक आहे. ऐकायला आलं का मगाशी काय बोलले ते? ज्यूस नकोय, सूप पाहिजे. हो, मी त्याचीच तयारी करते. जेवणाची तयारी कुठपर्यंत आली? नाही, अजून काहीच तयारी नाही केली. करा मग आता. दुपारच्या जेवणाची हे झाली, अजून नाश्ताच चालू आहे. पटापट हात चालवा, करा. हा, डाळ शिजायला लावली का? पटकन शिज ग बाई.